मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अशा गिरायकांच्या घरी जातो आणि त्यांना सामान देत असतो. दुसरीकडे वैभव दुकानावर असतो. तस त्याला हरिहर काकांचा फोन येतो. ते सांगतात अंजीने सामान पोहोचवलेलं आहे. पशा अंजीच्या नावापुढे मार्क करतो. अंजीने जेवढ्या गिरायकांना सामान पोहोचवलेलं असतं त्या नावापुढे वैभव मार्क्स करत असतो. त्यावेळी अवनी हळूच वैभवला बोलते की माझी आयडिया कामी आली ते पहा. तेव्हा वैभव तिला इशारा करून शांत करतो. तेव्हा सूर्या अवनीला इशारा करून सांगतो की सरिताला आतमध्ये बोलव. अवनी मुद्दाम मोठ्याने बोलते, सरिता वहिनीला का आतमध्ये बोलवायचं का? तेव्हा सरिता हे सर्व ऐकतच अवनी लगेच बाहेर जाऊन सरिताला तुम्हाला दादाने आतमध्ये बोलवलं आहे असं सांगते. तेव्हा अवनीच्या म्हणण्यानुसार सरिता आतमध्ये येते तर ज्योती तेथे स्टूलवर बसलेली असते. अवनी तिला बोलते, दुकानाची मालकीन अशी उभी राहिली तुला शोभतं का? असं म्हणून ज्योतीच्या हाताला पकडते आणि तिला त्या खुर्चीवरून उठवते. तेव्हा सरिता त्या जागेवर बसते. ती अवनीकडून सखीला घेते तर अवनी सरिताला समजावते की तुमच्या पोटामध्ये बाळ आहे, असं उन्हात बाहेर राहणं चांगलं नाही. त्यावेळी अवनी ज्योतीला सांगते, अगोदर सरिता वहिनींना माठातलं छान पाणी दे. त्यावेळी ज्योती गुपचूप सरिताला पाणी देते तर ज्योती खूप रागात अवनीकडे आणि सरिताकडे पाहत असते. दुसरीकडे अंजी तिचं सामान पोहोचवत असते तर गुड्डीनेही तिला मदत केलेली असते. तर इकडे पशाही सामान पोहोचवत असतो. तेवढ्यातच गुड्डीचा फोन अंजीला येतो. तेव्हा गुड्डी सांगते, आम्ही सर्वांनी आमचं सामान पोहोचवलेलं आहे, तुझं झालं का? तेव्हा अंजी हो बोलते. तर गुड्डी सांगते, आता दुकानातच भेट. अंजी लगेच दुकानाकडे जायला निघते तर इकडे पशा डिलेवरी देतच असतो. त्याचवेळी त्याचं एक सामान पोहोचवायचं राहिलेलं असतं. पशाला सर्व ज्योतीचं खोचक बोलणं आठवत असतं. तो खूप रागात असतो आणि वैभवने दिलेला शब्दही आठवत असतो की तू जर आज हरला तर अंजी पुन्हा घरी येईल. पशाला काय करावं हे सुचत नसतं. तर दुसरीकडे अंजी सायकलवरून जात असताना अंजीच्या सायकलची चैन अचानक खाली पडते. अंजी खूप टेन्शनमध्ये येते. तिला मनातून भीती वाटते की पशा जर माझ्या पुढे गेला तर काही एक खरं नाही. इकडे दुकानात सर्वजण अंजी पशाची वाट पाहत असतात. वैभव मुद्दाम अवनीला बोलतो, काहीही करून आज पशाच लवकर यायला पाहिजे. अवनी त्याला बोलते, नाही अंजूच पहिली येणार, तू बघत राहा. तेवढ्यातच तेथे मामी, ओमकार आणि गुड्डी येत. मामी वैभवला बोलते की आत्तापर्यंत अंजी यायला पाहिजे होती, अजून कशी आली नाही. मामीला खूप टेन्शन आलेलं असतं. तर इकडे पशाही दुकानाकडे येत असतो तर दुसरीकडे अंजीही पटकन सायकलची चैन लावते आणि दुकानाकडे येतच असते. इकडे सर्वांचं लक्ष कोण अगोदर येतं याकडे असतं. तेवढ्यातच अंजी तेथे येते. सर्वजण खूपच खुश होतात आणि माझी अंजी जिंकली असं म्हणून मामी अंजीला मिठी मारते. तेवढ्यातच पशाही येतो. अंजी प्रेमाने पशाकडे पाहते आणि ती खुशीतच पशाला बोलते, पशा मी जिंकले, आता तू तुझी शपथ मागे घे. तेव्हा मात्र ज्योतीला खूप टेन्शन आलेलं असतं तर ज्योती त्या दोघांकडे पाहतच राहते. अंजी पशाबरोबर बोलत असते आणि शपथ सुटली म्हण ती पशाला सांगत असते. पशा मात्र काहीच बोलत नाही. सर्वजण पशाला बोलायला सांगतात. तेवढ्यातच सावंत काकूचा फोन येतो. ज्योती तो फोन उचलते. सावंत काकू सांगतात, अंजी डिलेवरी घेऊन येणार होती परंतु अजून तिने दिले नाही. तेव्हा ज्योती सांगते, सावंत काकूंना डिलेवरी तर मिळाली पण नाही. हे ऐकून सर्वांना धक्का बसतो. मामी गुपचूप मामाला कॉल करते आणि विचारते, सावंतांची डिलेवरी अजून तुम्ही दिली नाही का? तेव्हा मामा नाही असं बोलतात. तेव्हा मामी मामावर खूप वैतागते. तेव्हा पशा बोलतो, म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर चिटिंग केली म्हणून तो अंजीलाही सुनावतो, तुझा अख्खं घरदार खोटारडा आहे आणि तुझी ही मोठी बहीण आहे ना ज्योती, ती तर महाखोटारडी आहे. तेव्हा सर्वजण पशाला शांत बसायला सांगतात. तेव्हा पशा अंजीला बोलतो, घराबाहेर काढण्याचा निर्णय माझा योग्य होता म्हणून पशा अंजीला बोलतो, आमच्या घरात आता पाऊल देखील तू ठेवायचा नाहीस, असं म्हणून तो रागातच तिथून जातो. तर बाकी सर्वांना खूप वाईट वाटतं. ज्योती गालातल्या गालात हसत अवनीकडे पाहते. अवनीला ज्योतीची चाल समजलेली असते. दुसरीकडे मामी आणि मामा घरी येतात. तेव्हा मामी मामावर खूप ओरडत असते. तेव्हा सरिता आणि अंजी मामीला शांत करत असतात.
मामी बोलते, मला माझ्या दोन्ही लेकींची खूप काळजी आहे. आता कुठे मार्ग रिकामा झाला होता, परंतु ह्या माणसाने काही डिलेवरी वेळेत दिली नाही. तेव्हा मामा सांगतात, माझं एकदा तरी तू ऐकून घे. तर सरिता मामीला जरा शांत राहायला सांगते. तेव्हा मामा सर्वांना सांगू लागतात. सामान पोहोचवण्यासाठी सावंताकडे चाललंच होतो. त्यातच एक मुलगा तेथे आला आणि त्याने मला सांगितलं की आशाचा ॲक्सिडेंट झाला आहे, हॉस्पिटलमध्ये नेला आहे. मी सर्व सामान तेथेच टाकलं आणि लगेच दवाखान्यांमध्ये फिरू लागलो. त्यानंतर मला आशाचा कॉल आला. तेव्हा समजलं की मला कोणीतरी खोटं फसवलं होतं. हे ऐकून मात्र सर्वजण खूप टेन्शनमध्ये येतात की मामाला पूर्णपणे फसवलं होतं. तेव्हा नक्की कोण खोटं बोललं असेल मामाशी, असा सरिता विचार करत राहते. इकडे ज्योती किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यातच अवनी तेथे येते. तिकडे दुकानामध्ये मोठ्याने बोलायची काय गरज होती, असा जाब तिला विचारते. त्यावर ज्योती काहीच बोलत नाही. तेव्हा ती चटणी वाटण्यासाठी मिक्सर घेते. त्यावेळी अवनी सांगते, मिक्सर बिघडला आहे, तुला पाट्या वरवंट्यावरच ही चटणी वाटावी लागेल. ज्योती गुपचूप चटणी वाटत असते तर अवनी तिच्याकडे पाहून हसत असते. त्यानंतर ज्योती सर्व घर झाडून घेत असते. त्यानंतर ती पडदे पुसत असते. तेवढ्यातच ती धूळ अवनीच्या अंगावर उडते. तेव्हा अवनी तिचा चांगलाच माज उतरवते. ज्योतीला खूप राग येतो. दुसरीकडे मामी मंदिरात येते आणि देवाकडे प्रार्थना करत असते. काहीही करून माझ्या तिन्ही लेकींना त्यांच्या सासरी पाठवून दे. माझी अंजी, सरिता आणि त्या ज्योतीलाही कायमचं तिच्या सासरी पाठवून दे आणि माझ्या तिन्ही लेकी अगदी गुण्यागोविंदाने संसार करू देत. असं बोलून मामी बोलते, मी देवाकडे प्रार्थना केली, देवाकडे नवस केला, म्हणून मला काहीतरी आता करायलाच पाहिजे. असं म्हणून मामी जोपर्यंत माझ्या लेकी सासरी जात नाही तोपर्यंत मी अन्नाचा एकही कण घेणार नाही, देवासमोर शपथ घेतात. तेवढ्यातच गुरुजी तेथे येतात आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो असं म्हणून मामीला एक फळ देतात. तेव्हा मामी बोलते की हा गुरुजी मला कधी चरा फुटाणा पण देत नव्हता, परंतु आज त्याने मला चक्क एक फळ दिलं. परंतु देवा, मी तुला सांगते, मी अजिबात हे फळ खाणार नाही जोपर्यंत माझ्या लेकी सासरी जात नाही तोपर्यंत. असं म्हणून मामी पुन्हा एकदा देवाचा आशीर्वाद घेते आणि तेथून जाते. तर दुसरीकडे ज्योती किचनमध्ये असते. तेव्हा ते पोळ्या करत असते. तेवढ्यातच अवनी तेथे येते आणि पोळी करपली, तुझं लक्ष कुठे आहे असं तिला जाब विचारते. तेव्हा अवनीचं हे वागणं पाहून ज्योतीला प्रश्न पडतो, ही अवनी अशी काय वागायला लागली. तेव्हा मी तुझी मैत्रीण आहे ना, तू माझ्याबरोबर अशी का वागते, असा ज्योती अवनीला प्रश्न करते. तेव्हा मी आता तुझी कोणीही नाही, तू असं कर, तुझ्या मम्मीकडे राहायला जा, असं अवनी स्पष्टपणे ज्योतीला सांगते. तेव्हा नाही जाणार असं उद्धटपणे ज्योती बोलते. तेव्हा नाही जाणार तर मग बरं आहे, कारण खूप पैसे देऊनही नोकर असे चांगले मिळत नाही आणि तू तर सर्व काही करते म्हटल्यावर नोकर बनून तू इथे राहा, म्हणून ओटा एकदम व्यवस्थित पुसायला सांगते व तेथून जाते. तेव्हा अवनी खूप बदलली आहे हे पाहून ज्योती बोलते, सरी आणि अंजी ह्या घरात टिकली नाही तर तू काय चीज आहे, मी तुलाही लवकर घराबाहेर काढणार, असं ज्योती मनातल्या मनात विचार करत असते. मित्रांनो, पुढील भागामध्ये अवनी सखीला घेऊन बाहेर चाललेली असते. तेव्हा ज्योती तिला बोलते की तू पडशील, जरा लक्ष ठेव. तेव्हा अवनी तिला सांगते, तू माझी काळजी करू नकोस, म्हणून अवनी पुढे जाऊ लागते. तर अवनीचा पाय घसरतो. अवनी सखीला घेऊन जोरातच खाली पडते. तेव्हा मात्र ज्योती तिच्याकडे पाहून खूप हसत असते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.